शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे शेतकऱ्यांनी भुईमुग पीक लावलेलं आहे किंवा जे शेतकऱ्यांना भुईमुग पीक लावायचं आहे त्यांच्यासाठी असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून असे मी तुम्हाला 3 खतं सांगणार आहे. जर तुम्ही 3 खतं जर तुम्ही तुमच्या भुईमुग पिकाला जर टाकले तर भुईमुगाची वाढ पण होणार आहे आणि भुईमुगाला उत्पन्न देखील जास्तीत जास्त मिळणार आहे. म्हणजे भरघोस उत्पन्न देणारे ही खतं आहेत. ही खतं तुम्ही तुमच्या शेतामध्ये नक्की वापरा. शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आपण भुईमुग पेरणी करताना किंवा भुईमुग डोपताना तुमची कोणत्याही प्रकारची जमीन असू द्या, काळी असू द्या, तांबडी असू द्या किंवा मध्यम स्वरूपाची असू द्या, फक्त ती जमीन निचऱ्याची असावी. कारण जर तुमच्या जमिनीचा निचरा असेल तर त्याच ठिकाणी भुईमुग पीक हे चांगलं जोरदार येणार आहे आणि त्यांच्या शेंगा सुद्धा जास्त लागणार आहे. नाहीतर होतं काय बऱ्याचदा की फक्त भुईमुगाचा वेल मोठा होतो आणि खाली जमिनीमध्ये शेंगाच नसतात त्या भुईमुगाला. तर त्यासाठी तुम्हाला मी महत्त्वाच्या स्टेपला सांगणार आहे की कुठलं खत टाकायचं. शेतकरी मित्रांनो आणखीन महत्त्वाचा मुद्दा भुईमुग पीक करत असताना सगळ्यात महत्त्वाचा आपण वाण निवडणे. मग त्याच्यामध्ये वेस्टर्न असेल, त्याचबरोबर टॅग 24 असेल, तर मग याच्यातलं तुमच्या सोयीनुसार कोणतंही तुम्ही वाण निवडू शकता. तुम्ही वाण कुठलाही शेतकरी मित्रांनो निवडू शकता, परंतु असं वाण निवडा की ज्या वाणाला उतार जास्त आहे. मग ते कोणतंही असू द्या. मग वाण निवडल्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे ज्यावेळेस आपण भुईमुग डोबतो किंवा आपण पेरल्यानंतर ज्यावेळेस भुईमुग उगवतो, साधारणतः व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, या कंडिशनला जर तुमचा भुईमुग असेल, काही वेळा काय होतं भुईमुगाची पानं जी असतात हे पिवळसर पडतात. मग पिवळे सुद्धा पानं पडायला त्याला सुद्धा काय कारण आहे तर नायट्रोजनची मात्रा त्यात कमी राहते. मित्रांनो तुम्ही जर नायट्रोजन जर टाकला तुम्ही तर निश्चित हे पानं देखील हिरवी होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा आपल्या मुद्द्याकडे आपण वळूयात की हे जे भुईमुग तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय या स्टेजला जर तुमचा भुईमुग असेल तर तुम्हाला मी 3 खतं सांगतो ते तुम्ही टाका. शेतकरी मित्रांनो भुईमुग पीक हे तेल वर्गातलं पीक आहे. मग साधारणतः त्याला NPK म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालश हे 3ही घटक त्याला लागतात. या 3ही घटकासोबत त्यांना कॅल्शियम देखील लागतं. मग आता हे घटक तुम्हाला कशातून मिळणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय करा, 10-26-26 आणि त्याच्या जोडीला सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्याच जोडीला जिप्सम हे 3 खतांचं जर तुम्ही मिश्रण करून जर भुईमुगाला टाकलं तर नक्कीच मित्रांनो तुमच्या भुईमुगाला हे जास्तीत जास्त तुमच्या भुईमुगाला शेंगा लागणार आहेत. ते फक्त दिसायला भुईमुग मोठा दिसणार नाही. काय होतं बऱ्याचदा भुईमुग दिसायला मोठा दिसतो परंतु त्याला शेंगाच नसतात खाली. हे जर खत टाकलं तर निश्चितच तुमच्या भुईमुगाची ही चांगली वाढ होणार आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो काय की 10-26-26 हे जे खत आहे हे खत तुम्ही टाकल्यापासून 8 ते 10 दिवसात काम करायला चालू करतं. 8 ते 10 दिवसात हे खत काम करायला चालू करतं. परंतु त्याच्यातला जे नायट्रोजनचा प्रमाण आहे हा नायट्रोजनचा प्रमाण 2 ते 3 दिवसात काम करायला लागतं. आणि जे काही त्याचं बाकीचे जे त्याच्यामधले घटक आहेत स्फुरद आणि पालश आहे हे 8 ते 9 दिवसात तुमचं भुईमुगांवरती काम करायला चालणार आहे. आणि याचा रिझल्ट तुम्हाला भुईमुगावरती 3 ते 4 महिन्यापर्यंत तुम्हाला दिसणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट सिंगल सुपर फॉस्फेट. आता ह्या खताचा वापर काय होतो म्हणजे ह्या खताचा भुईमुग पिकाला वापर काय होतो की ज्या भुईमुगाच्या ज्या आरा आहेत तर आरा कधी आपल्या जमिनीमध्ये घुसतात की ज्यावेळेस आपली जमीन काय असेल की भुसभुशीत असेल त्यावेळेस जमिनीमध्ये त्या भुईमुगाच्या आरा जातील आणि चांगल्या पद्धतीचं पीक म्हणजे चांगल्या पद्धतीच्या शेंगा खाली लागतील. पोटॅश जर असेल मित्रांनो, पोटॅश म्हणजे 10-26-26 मध्ये पण पोटॅशचं प्रमाण आहे, तर पोटॅश जर असेल तर भुईमुग हे टपकाळ लागेल, शेंगदाणा सुद्धा त्याच्यामधला टपकाळ होईल. हे सिंगल सुपर फॉस्फेट ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये टाकतो तर भुसभुशीत करण्याचं देखील त्याचं काम आहे. म्हणजे जमीन भुसभुशीत करण्याचं देखील त्याचं काम आहे. त्याचबरोबर जे काय आरा आहेत ह्या आरा देखील भुईमुगाच्या चांगल्या लागणार आहेत हे देखील आहे. आणि त्याचबरोबर भुईमुग पिकाला लागतं म्हणजे काय की पोटॅश आणि कॅल्शियम. ज्यावेळेस सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकाल भुईमुगाच्या शेतामध्ये त्यावेळेस ते ॲटोमॅटिकच म्हणजे उपलब्धता करून देणार आहे पोटॅशची आणि कॅल्शियमची. हे जर तुम्ही खत टाकली तर म्हणजे शेंगा ह्या शेंगा फक्त फुसक्या लागणार नाहीत, एकदम दाणेदार होणार आहेत. ज्याला आपण टच्च भरलेली शेंग म्हणतो हे अशा सुद्धा तुम्हाला शेंगा लागणार आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. तुमचे जरी काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. मी त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवेल किंवा त्या कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर देईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जवान जय किसान. धन्यवाद.